नमस्कार, मी डॉक्टर अर्चना मनोज. कृषी समृद्धीचा विषय गंभीर आहे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय बँकांचं लोन आणि ओटीएस. जीव झाला हैराण, किती करू करदान. बँकांचे थकले हप्ते, सिस्टीम झाली बेईमान. हाता नाही कामधंदा, पीक पाणी नाही यंदा. घरट्यामध्ये ही चैन नाही, सतत गळ्यात EMIचा फंदा. जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज घेत असतो. एकेकाळी कर्ज घेणं म्हणजे लज्जास्पद आणि कमीपणाचं मानलं जात होतं. आपल्या दारावर कधी कर्जदार सावकार उभा राहत नाही असं अभिमानानं सांगितलं जात होतं. एकंदरीत कर्ज काढणं म्हणजे अस्मितेचा प्रश्न समजला जात होता. पण काळ बदलला आणि छोट्या मोठ्या सर्व गरजांसाठी कर्ज घेतले जाऊ लागले. यातच नोकरीची वणवण करत स्थलांतरित होणारे आपल्या स्वप्नाच्या घरासाठीही कर्ज घेऊ लागले. शहरात गावात आपल्या हक्काचं, आपल्या मुलाबाळांचं एक घर असावं या सुखद कल्पनेनं भारावलेले सामान्य जन बँकांकडून कर्ज घेतात आपल्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी. सामान्य माणसाचा आधार आणि विश्वास असतो तो फक्त बँकांवर. घराच्या स्वप्नपूर्तीसाठी तो आयुष्यभर त्याचे हप्ते व्याज आपल्या पाठीमागे स्वेच्छेने म्हणा किंवा कधी कधी हतबल होऊन म्हणा लावून घेत असतो. नोटबंदी झाली, कोरोना काळात लॉकडाऊन झाले आणि करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. आर्थिक परिस्थितीला घरघर लागली आणि अशातच बँकेने रेपो रेट कमी केला. पण हा एकच पर्याय होता का? बँकांनी 6 महिने EMI पुढे ढकलली आणि या 6 महिन्यानंतरही आज आपण व्यापार आणि नोकऱ्यांची परिस्थिती बघतोय. अशा दयनीय परिस्थितीतून सामान्य माणूस जर गृहकर्जाची OTS मागत असेल तर बँक त्यांना OTS देण्यास तयार नाहीत. तयार झाल्यास तर पूर्ण मुदतीचे व्याज भरण्याचा पर्याय देतात. म्हणजे कधी काळी जर एखादं संकट आलं आणि तो हप्ते भरू शकला नाही, तर बँक व्यवहार म्हणत सरसकट त्याच्या या स्वप्नांवर जप्ती आणते. त्याला त्याच्या वास्तूपासून बेदखल करते. अशा वेळी सामान्य माणसांनी करावं काय? जाणून घेऊयात ॲडव्होकेट अनूप लोहिया यांच्याकडून OTS बाबत. मार्चमध्ये झालेलं लॉकडाऊन आणि सर्वसामान्य व्यक्ती ही जणू आता एक समीकरण झालेलं आहे आणि आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अनुषंगाने आम्ही आलेलो आहे ॲडव्होकेट अनूप लोहिया सरांकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती सामान्य माणसावर किंवा मध्यमवर्गीय माणसावर ओढवली आहे त्यांच्यासाठी बँकांचे काही स्ट्रक्चर्स त्यांनी अलॉट केलेले आहे का किंवा बँकांनी काही स्ट्रक्चर दिलेले आहे का जेणेकरून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळू शकेल. चला गप्पा करूयात त्यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार सर, मला असं विचारायचं आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, बेरोजगारी आलेली, कामधंदे बंद पडले. मग तो एक सामान्य माणूस असो, एखादा वर्कर असो, कामगार असो, मजूर असो, एखादा नोकरी करणारा असो किंवा एखादा व्यापारी असो, प्रत्येकच जण या सगळ्या लॉकडाऊनमध्ये होरपळून निघाला आहे. आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की या परिस्थितीमध्ये बँकांनी कुठे काही दिलासा देण्यासारख्या काही कामं केलेली आहेत का आणि जर ती केलेली असेल ती कोणत्या प्रकारे केलेली आहेत? खरं पाहावं तो बँकेने फार चांगले प्रयत्न केलेले आहे माझ्या मते. बँकेने, केंद्र शासनाने बँकेला वेगवेगळे आपल्याला शासन निर्णयाकडून वेगवेगळे पॅकेजेस डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यात तुम्ही जर विचार केला असाल तर एक साध्या भाषेत म्हणायचं तर आत्मनिर्भर पॅकेज म्हणून शासनाने एक फार मोठं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये बँकांसाठी ही असलेले जे चालू लोन आहेत त्याच्यात जर लॉकडाऊनमध्ये काही त्रास आला असेल तर रिस्ट्रिक्शन स्कीम पुष्कळ दिलेले आहे. त्या रिस्ट्रिक्शन स्कीम जर पाहावा तर ज्या बिझनेसला त्रास निर्माण झालेला आहे त्यांना काहीतरी एक दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी ते एक प्रयत्न करत आहे. बरं, ते म्हणजे छोटे उद्योग आहेत, छोटे छोटे जे दुकानं आहेत तर त्यासाठी ते लोन वगैरे अलॉट करत आहेत बँका? नाही, तसं नाही म्हणेल मी. ज्यांचं ऑलरेडी लोन चालू आहे पण त्या लॉकडाऊनमध्ये त्यांना त्रास झालेला आहे
अशा लोकांसाठी ते हे थोडीशी ॲडिशनल मदत म्हणून ते देत आहे. ती भावनिक साथ म्हणा किंवा त्यांच्याकडे फायनान्शियल आता कंडिशन्स नाही आहेत ज्या लोकांना लॉकडाऊनमध्ये जे सफर झालेले आहेत त्यांना थोडासा एक दिलासा म्हणून एक थोडीशी ॲडिशनल रक्कम दिली जात आहे. त्या ॲडिशनल रक्कमेमधून त्यांनी आपलं सर्वायवल प्लॅन करावं आणि पुढे व्याजासकट बँकेला परत द्यावा. हा एक मोठा शासनाने निर्णय घेतलेला आहे. सो फार एज बिझनेसमॅन अँड एक व्यापारी कम्युनिटी आहे ज्यांना हा सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्रास झाला आहे त्यांच्यासाठी. बरं, मला सांगा सर, सर्वसामान्य माणसामध्ये माझा जो प्रेक्षक वर्ग आहे, तळागाळातला जो माझा वर्ग आहे, त्या तळागाळातल्या लोकांसाठी काय केलेलं? आता जसं कर्ज माणूस घेतो आणि तो काही हौसेपोटी कर्ज घेत नाही. माझा जो वर्ग आहे तो तरी हौसेपोटी कर्ज घेत नाही. तो फक्त त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा अळीनडीला, जसं शेतकरी आहे तर तो शेतपिकासाठी कर्ज घेईल. जर तो गावखेड्यांमध्ये राहणारा आहे, त्याचं पडकं पुडकं घर असेल तर ते घर बांधायला तो कर्ज घेणार आहे. तर याच्यासाठी काय तरतुदी केलेल्या आहे त्याच्या? यांच्यासाठी कसं आहे, जर पहा तर एक RBIने ना 2009 पर्यंत सगळ्या विषयाला एक रेग्युलेट केलं होतं. 2009 पूर्वी जर असे लोक जे व्यापार करत आहे किंवा हाऊसिंग लोन घेत आहे किंवा शेतकरी लोन घेत आहे पण ते कर्ज परतफेड करू शकत नाही आहे, अशा लोकांसाठी RBI नेहमी प्रत्येक 2, 4, 5 वर्षात जेव्हा परिस्थिती निर्माण होते, जेव्हा इकॉनॉमिक फारच डाऊन जाते आणि अशा लोकांना बाहेर काढायचं असते, यांच्यासाठी एक वन टाईम सेटलमेंट स्कीम RBI काढत होती. पण झालं काय, 2009 नंतर RBIने आपल्या सर्क्युलरनुसार म्हटलं की आता हा कमर्शियल डिसिजन असल्यामुळे सगळ्या बँकेने आपल्या स्तरावर एक पॉलिसी फॉर्म करावी आणि ती पॉलिसी फॉर्म करून जे लोक कर्ज देऊ शकत नाही आणि खरंच त्यांची परिस्थिती नाही, पूर्णपणे बुडालेली आहे, पण आता त्यांच्याकडे काही साधन नसल्यामुळे फक्त एखादं त्यांचं घर आहे किंवा एखादं थोडंसं बिझनेस छोटंसं राहिलेलं आहे किंवा त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी आहे पण तीही विकल्या जात नाही आणि ते कर्ज पेड करू शकत नाही, ते त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक आहे, तर अशा लोकांना बँकेने स्वतः एक OTS पॉलिसी, वन टाईम सेटलमेंट पॉलिसी, एक मुक्त कर्ज रक्कम योजना बनवावी आणि त्यांना त्या कर्जातून मुक्त करावं असं RBIने अपेक्षित केलं आहे. त्यानुसार सगळ्या बँकांनी वेगवेगळ्या OTS पॉलिसी बनवलेल्या आहे. याच लॉकडाऊनमध्ये आता जर आपण विचार करायचा असेल तर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वेगवेगळ्या बँकांनी वेगवेगळ्या वन टाईम सेटलमेंट पॉलिसीज काढलेल्या आहे. जर हे लोक जे आत्मनिर्भर पॅकेजमध्ये जर रिस्ट्रक्चरमध्ये येऊ शकत नसेल किंवा ते ॲडिशनल फायनान्स घेऊन सुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये वायबिलिटी येत नसेल तर अशा लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि वन टाईम सेटलमेंट करून आपले कर्ज बंद करावे अशासाठी हे स्कीम्स काढलेले आहे. एकंदरीत असं पाहायला मिळते सर तुमच्या बोलण्यातून की बिझनेससाठी त्यांनी ही वन टाईम सेटलमेंटवाली जी स्कीम आहे ती चालवलेली आहे. घरांच्या बाबतीत किंवा जो निवारा आहे, सामान्य माणसाची जी मूलभूत गरज आहे त्याच्यामध्ये हे तरतूद किंवा हे सोय दिसत नाहीये, याच्याबद्दल काही सांगाल का आम्हाला? ती तर फार मोठी शोकांकित आहे माझ्या मते. त्या विषयावर शासनाने आणि मला वाटतं बँकेने हा विचार करायला पाहिजे की आपण जिथं लोक ज्यांनी बिझनेस लोन घेतलेला आहे, व्यावहारिक लोन घेतलेला आहे, ते पे करू शकत नाही, तुम्ही त्यांना वन टाईम सेटलमेंट स्कीममध्ये इन्कॉर्पोरेट करून जर ते इलिजिबल होत असतील ज्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये, त्यांना तुम्ही कर्जमुक्त करण्याचा मार्ग देत आहे. परंतु जे सामान्य माणसाचं घर हे स्वप्न असते त्यांच्यासाठी आज म्हणजे मलाही असं वाटतं की बँकांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि तशीसुद्धा स्कीम काढायला पाहिजे. ॲज ऑन डेट माझ्या अनुभवाप्रमाणे मी पाहिलेलं आहे की नॉर्मली जेवढ्या स्कीम आहेत त्याच्यात त्यांनी हाऊसिंग लोन हे वगळलेलं आहे. म्हणजे हा कुठेतरी संविधानामध्ये तरतूद म्हणा किंवा संसदेमध्ये नेण्यासारखा हा विषय असा वाटतोय मला. बिलकुल असायला पाहिजे, कारण सामान्य माणसांसाठी अन्न वस्त्र निवार हा फार मोठी गरज असते, मूलभूत गरज असते. त्याच्यात निवार हा मूलभूत गरज असल्यामुळे जर तो पे करू शकत नसेल आणि म्हणून फक्त तुम्ही कर्जवसुलीसाठी त्याचा निवारा घेत असाल आणि तोच व्यक्ती जर बिझनेस लोन घेत असेल आणि तो बिझनेस पे करू शकत नसेल आणि त्याला तुम्ही हे बिझनेस नाही पे करू शकत म्हणून तुम्ही त्याला मार्ग देता आहे आणि निवार ही मूलभूत गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी मार्ग काढत नाही, तर हा फार म्हणजे शोकांतिकावाला विषय आहे. याच्यावर खरंच बँकेने सुद्धा विचार केला पाहिजे किंवा बँक जर करत नसेल तर RBIने किंवा शासनाने हा विषय एक कायदेशीर बाब म्हणून घ्यायला पाहिजे आणि हा जो डिफरन्शियल ट्रीटमेंट आहे हाऊसिंग लोन सेगमेंट आणि बिझनेस लोन सेगमेंटमध्ये ही मिटवायला पाहिजे. एकंदरीत हाऊसिंग लोनला डावलून मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांना, मोठमोठ्या व्यापाऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. इकडे आमचा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला थोडीशीही त्यातून मुभा दिली जात नाही किंवा त्यांच्याकडनं सक्तीनं ते सगळं वसूल केलं जातं. कारण घर हे त्याच्या गरिमेचा, त्याच्या अभिमानाचा, त्याच्या सन्मानाचा विषय आहे म्हणून.
आणि बँकांचं एक एकाधिकारशाही जे चालते आहे की हम करे सो कायदा आम्ही लिहिलेला आहे. आणि सर त्याच्यामध्ये मी एक बघितलेलं आहे की जे हाऊसिंग लोनचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावरती खूप बारीक बारीक अक्षरांमध्ये असे 50-60 पेजेसवरती 100-150 सह्या करून घेतल्या जातात आणि ज्या वेळेला सेटलमेंटची किंवा ज्या वेळेला त्याची परतफेडीची म्हणा किंवा त्याच्यातून पर्याय सापडत नाही, आपल्याला सुटकेचा एखादा मार्ग सापडत नाही, त्यावेळेला त्याला एखादी टर्म्स कंडिशनवर बोट ठेवून दाखवला जाते की बघ याच्यामध्ये हे सोय नव्हतीच. याच्याबद्दल काय म्हणायचं, म्हणजे बँकांचा एकंदरीत जो बिहेवियर आहे, जे वागणूक जी आहे ती संशयास्पद वाटते का तुम्हाला? कसं आहे, खरं म्हणजे आम्ही म्हणजे गंमतीचा भाग म्हणून म्हणत असतो की बँकर्स ही तुमच्या मागे तेव्हा राहते जेव्हा तुम्हाला पैशाची खरंच गरज नसते. कारण जेव्हा तुमच्याकडे एक क्वालिफिकेशन आहे की तुम्ही हे कर्ज परत फेड करू शकता, तेव्हा तुम्हाला बँक लोन देते. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला खरंच आता पैशाची गरज आहे की बा आज माझा पूर्ण लॉस झालेला आहे, आता मला एक बँकेने मदत करावी जेणेकरून मी परत उभा होऊ शकेल, अशा वेळेस मला बँकेने लोन द्याव्यात, तेव्हा आपण पाहतो तिथं कुठेच कोणतेही प्रोव्हिजन नसते बँकेसाठी. म्हणजे आम्ही साध्या भाषेत म्हणतो की वेन यू डोंट नीड लोन बँक विल बी विथ यू, बट वेन यू ॲक्च्युअली नीड अ लोन बँक विल रन अवे फ्रॉम यू. तर हे नेहमी होत राहते की जेव्हा खरंच गरज असते, बाबा मला नुकसान झालेलं आहे, आज माझ्याकडे पैसे नाही, मला उभं व्हायचं आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, मी शिकलेलो आहे, मला थोडासा व्यापार करायचा आहे किंवा मला जॉब करायचा आहे किंवा मला घर बांधायचं, मला आज खरंच गरज आहे, अशा वेळेस मी नाही करू शकत, म्हणून मला थोडीशी मदत करावी आणि त्याच्यामुळे माझं पुनर्बांधणी करावी, मला पुन्हा उभा होण्यासाठी मदत करावी. त्यावेळेस पाहा तर खरंच बँका मिळत नाही आपल्याला. त्यावेळेस ह्या सगळ्या टर्म्स कंडिशन्स आपल्या आडे येतात किंवा या सगळ्या टर्म्स कंडिशनमध्ये तुम्ही क्वालिफाय होत नाही आणि म्हणून तुम्ही इलिजिबल नाही. तारण कर्ज वगैरे जे असतं सर, बँकांकडे त्यांना काहीतरी गहाण पाहिजे असतं. जर तुमच्याकडे काहीतरी प्रॉपर्टी असेल त्यावेळेला ते तुम्हाला लोन देईल आणि ऑफकोर्स जर तुमच्याकडे लाख रुपयाचं जर गहाण ठेवायला काहीतरी असेल तर तेव्हा ते 50,000 रुपये तुम्हाला देतील. मग याच्यामध्ये तर सरळ आहे की भारतीय समाजामध्ये जर समजा त्याच्याजवळ 1 लाख रुपये आहेत तर त्यांनी 1 लाख रुपये ते तसेच खर्च करावेत ना, तुमच्याकडे तारण का बरं ठेवावे? ते सरळ सोनं असेल तर विकून टाकावं, 1 लाख रुपये घ्यावे आणि बिझनेस करावं. तुमच्या भरोशावर फक्त विश्वासार्हता असते म्हणून बँकांपर्यंत लोक जातात आणि तिथे त्यांची अशी गडचेपी केली जाते, असा विश्वासघात केला जातो असं मला तरी वाटतं. एकंदरीत तुम्ही काय म्हणाल याबद्दल? नाही, ही तर आहे थोडी शोकांतिका आहे या विषयावर. जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की हाऊसिंग लोन हा विषय पाहत आपण कोट्यावधी चे लोन माफ करतो सेटलमेंट स्कीममध्ये आणि इकडे पाहत हाऊसिंग लोनवाल्यांसाठी आपण काही स्कीम काढत नाही आणि त्यांना काही मार्गच देत नाही आपण त्याच्यासाठी. तर असा जो हा व्यवहार आहे हा स्वतः म्हणजे संशयास्पद असतो. परत तुम्ही पाहाल तर आता आपण एक नवीन कन्सेप्ट पाहतो की तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट हा फ्लोटिंग राहील, म्हणजे तुमचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित राहील, देशाची इकॉनॉमी वाढेल तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी होईल आणि जर तुमचं ट्रॅक रेकॉर्ड खराब असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट वाढून जाईल. आता एक सर्वसामान्य माणसामध्ये जीवन जगताना सगळ्याच गोष्टी सर्वसामान्य होत नाही. काही नाही काही कुठं कधी कोणी बिमार होतो, कधी कोणी हॉस्पिटलाइज होतो, कधी घरात देहांत होऊन जातो, कधी काही ना काही अडचणी येतातच सर्वसामान्य माणसांना. सर्वसामान्य माणूस हा नाही त्याचं एकदम कायदेशीर आयडियल जीवन असेल तर अशा वेळेस त्याचा जर एखाद्या दिवसाचा इंटरेस्ट जर तो उशिरा भरतो आहे तर त्याचा क्रेडिट स्कोर मॅच होत नाही किंवा त्याचा डिसिप्लिन नाही म्हणून तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट खटाक्षी वाढवून घेता आणि त्यामुळे तो सामान्य माणूस जर एकदा विचार करतो मी हाऊसिंग लोन घेतला 8%, 9%, 10%नी, परंतु जर त्याचा जर स्टेटमेंट ऑफ अकाउंट तुम्ही बघाल ना तर तो रेट ऑफ इंटरेस्ट 12%, 14%, 18% आणि प्रायव्हेट फायनान्समध्ये ज्या NBFCs असतात किंवा प्रायव्हेट बँक असतात त्याच्यात तो 24% चाललेला असतो. 18 आणि 24% आम्ही नेहमी बघत राहतो आणि त्या माणसाला कळत नाही. मग शेवटी तुम्ही त्या बोर्ड दाखवा की टर्म्स अँड कंडिशनमध्ये लिहिलं होतं तुम्ही वेळेवर भराल, नाही भरला तर आम्ही तुमचं हे सगळं पाहू, मग हे पाहू, तुमचं क्रेडिट स्कोर पाहू, डिसिप्लिन असेल तर मला पेनल इंटरेस्ट लावण्यात येईल आणि त्याच्यामुळे त्या सर्वसामान्य माणसांची पूर्ण पिळवणूक असते. यावेळेस असं वाटतं की आता ही जी इकॉनॉमिक सिच्युएशन झालेली आहे कोविडमध्ये, यावेळेस तरी ॲटलिस्ट शासनाने किंवा RBIने इंटरव्हेन करावं आणि एक स्टँडर्ड पॉलिसी डिसाईड करावी की बा हे 50 पेजचं ॲग्रीमेंट किंवा 150 सहाय्या केलेलं ॲग्रीमेंट नसण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला कळेल अशा टर्म्स कंडिशन बँकेनी एक पॉलिसी धोरणानुसार बनावे जेणेकरून सामान्य माणसाला कळेल किंवा मला हे जर शक्य असेल तर मी लोन घेईल, शक्य नसेल तर मी लोन घ्यायला नाही पाहिजे. आणि जसं बाकी लोकांना तुम्ही पुनर्उभारणीसाठी सेटलमेंट स्कीम देता किंवा रिस्ट्रक्चरिंग स्कीम देता तसंच तुम्ही हाऊसिंग लोनसाठी द्यायला पाहिजे किंवा तसंच तुम्ही कास्तकारांसाठी सुद्धा स्कीम आणायला पाहिजे किंवा तुम्ही कास्तकारांकडे पाहाल तर एक व्हेकल लोन. कास्तकार हा वेळेवर लोन देऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्याचे ट्रॅक्टर जप्ती करता, त्याचे साधनं जप्ती करतात आणि मग आपण आत्महत्येकडे कास्तकार वळतो हे नेहमी बघत असतो. का तुम्ही त्या ट्रॅक्टर लोनमध्ये सेटलमेंट स्कीम आणू शकत नाही? का तुम्ही त्याच्या हाऊसिंग लोनसाठी सेटलमेंट स्कीम आणू शकत नाही? बँकिंग याच्यासाठी सुद्धा सेटलमेंट स्कीम देत नाही, फक्त बिझनेसमॅन लोकांसाठी म्हणजे व्यापारी लोकांसाठी, एक भांडवलदार वर्गासाठी फक्त ही सेटलमेंट स्कीम बँक राबवते असं वाटत आहे.
बोला. असं एकंदरीत दिसते आहे की कारण आता बँका सगळ्या कमर्शियल झालेल्या आहे. त्यांचा उद्देश झालेला आहे की आपण इंटरेस्ट कमवावा आणि प्रॉफिट अर्न करावं. त्यांचं नॅशनलायझेशन करण्यामागे किंवा त्यांचं एक सहकार बँका बनवण्यासाठी उद्देश होतं की एकमेकांना सहकार्य करून आपण पुढे जाऊ. तर एकमेकांना सहकार करावं किंवा नॅशनलाइज म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी, हा उद्देश असं वाटतं कुठंतरी थोडंफार हद्दीमध्ये मागे पडलेला आहे. जर आपण ह्या उद्देशाला जर थोडंसं पुढे गेलं ना, तर ह्या सामान्य माणसांना सुद्धा सेटलमेंट स्कीम मिळू शकेल आणि त्यांना फायदा होऊ शकेल. कारण त्यांची सुद्धा इकॉनॉमिक कंडिशन खराब झालेली आहे ना. लॉकडाऊनमध्ये फक्त बिझनेसच विस्कळले असं नाही आहे, सामान्य माणसाचंही जीवन जगणं विस्कळलं झालं. त्याच्या घरी असलेल्या पोरा माणसं शिक्षण विस्कळलेलं आहे, त्याची उत्पन्न विस्कळलेलं आहे. तर त्याच्याकडे कोणी जॉबवर असेल ते जॉबलेस झालेले आहे, किंवा त्याच्याकडे कोणी बिमार झालं असेल तर त्या हॉस्पिटलचा खर्च लागलेला आहे, किंवा कोणाचं देहांतही झालेलं असेल तर त्यांनाही त्रास झालेला आहे. जसं बिझनेसमॅनना त्रास झाला आहे तसा सर्वसामान्य माणसांना सुद्धा त्रास झालेला आहे. तर त्यांच्यासाठी मला वाटते ही योग्य वेळ आहे की शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि यांच्यासाठी सुद्धा सेटलमेंट स्कीम काढावी. कारण जर तुम्ही सगळ्या सेटलमेंट स्कीम पाहाल ना, तर यांच्यासाठी कोणताच मार्ग शासनाने आजपर्यंत स्वतःहून प्रोॲक्टिव्हली घेतलं नाही आणि बँकेने आपल्या कमर्शियल विजडममध्ये घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांची फार पिळवणूक होते या सगळ्या विषयावर. एकंदरीत सर्वसामान्य माणूस यावरती आक्षेप घेताना पण दिसत नाही. तो पण त्याच्याकडे थोडं कायदेशीर ज्ञान नाही, त्याच्याकडे थोडं साधन नाही, त्याच्याकडे थोडं वेळ नाही. कारण तो आपल्या मूलभूत गरजामध्ये दिवसभर व्यस्त असतो. एका गावच्या माणसाला सांगावा की बा तू एका गावातून खेडेगावातून जिल्हा स्तरावर आहे किंवा राज्य स्तरावर जा किंवा केंद्र स्तरावर जा किंवा RBI जे मुंबई, दिल्ली, पुणे हेड ऑफिस जिथे त्यांच्या मोठमोठ्या जागेवर आहे तिथं जा आणि तिथं पत्रव्यवहार कर किंवा तिथं साहेबांशी भेट किंवा तिथून पत्र पाठव. पत्र ते पोस्टाने 1 महिन्यानंतर जाईल, पोहोचेल केव्हा, तिथून उत्तर केव्हा येईल, कारण तिथे लॉकडाऊनमध्ये कमी स्टाफ असल्यामुळे उत्तर केव्हा येईल. त्या सगळ्या पिरियडमध्ये जो वेळ जाईल त्या वेळेमध्ये तर त्याचं पुन्हा कर्ज वसुलीची कारवाई होऊन जाईल. तर अशा माणसाला ते शक्य नाही आहे. एक मला विचारावं असं वाटतंय की जर बँका असा आपला मनमानी कारभार चालवत असेल आणि सामान्य माणसाची या पद्धतीने पिळवणूक होत असेल, पिळवणूकच म्हणेल मी, कारण का जोपर्यंत त्याला त्याच्या हक्काचं आणि म्हणजे RTIने जी आपल्याला मुभा दिलेली आहे, RTI मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट जागृतपणे सुस्पष्टपणे प्रत्येकाकडून कळेल तेव्हाच तुम्ही त्याच्याकडनं सही करून घ्या. तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटवर सही करणं म्हणजे तुम्हाला ते मान्य आहे. आणि सामान्य माणूस ते कागद न वाचताच त्याच्यावरती सिग्नेचर करतो. बरेचदा आपणही करतो बरेचदा की अरे ते फॉर्मॅलिटी आहे म्हणून ते आपल्याकडनं सिग्नेचर करून घेतल्या जातात. अशा ठिकाणी जर एखादी वेळेस एखाद्या शेतकऱ्याची म्हणा, काम करायची म्हणा, सामान्य माणसाची म्हणा जर फसवणूक झाली तर अशा पद्धतीचे जे केसेस आहेत त्या बँकेने कुठेतरी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे का की तुम्ही या डेस्कवर जाऊन असं या पद्धतीचं करू शकता. त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक बँकिंग ओम्बड्समन म्हणून एक संस्थेची स्थापना केली आहे. पण ती बँकिंग ओम्बड्समन संस्था जी आहे ते लोकल लेवलवर ग्रामीण स्तरावर अवेलेबल नाही. जसं आपण म्हणतो की स्वराज हा माझं राज्य आहे म्हणून माझी गावाची ग्रामपंचायत जी आहे, ग्रामसभा ही माझी गावची सभा आहे, त्याच्यात सगळे झालेले निर्णय हे गावासाठी बंधनकारक राहील. अशी स्थानिक स्तरावर अशी कोणतीही व्यवस्था आज RBIने किंवा बँकेने केलेली नाही आहे. ही जी ओम्बड्समन संस्था आहे हिचे हेड ऑफिस जर तुम्ही पाहाल आणि ओम्बड्समन जी ऑथॉरिटी आहे ते पाहाल तर ते मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा मोठमोठ्या ठिकाणी आहे. आता एखाद्या गावच्या माणसाला आपला एक छोटासा 50,000चं कर्ज असेल आणि त्याच्यात ही पिळवणूक असेल आणि त्याला वन टाईम सेटलमेंट स्कीम मिळत नसेल किंवा बँकेची ही पॉलिसी ही वन टाईम सेटलमेंटची येत नसेल आणि म्हणून त्यांनी तो पत्रव्यवहार तिथं जाऊन करावं किंवा तिथं पर्सनली जाऊन भेटावं हे त्याच्यासाठी मला वाटते परवडणारसारखा विषय नसेल. तशी तुम्ही स्थानिक संस्था ही जे निर्माण केली आहे तसे जर तुम्ही स्थानिक लेवलवर जर काही संस्था निर्माण केल्या असतील कराल तर मला वाटतं त्याच्यात मार्ग मिळू शकेल. ॲज अन डेट स्थानिक स्तरावर ओम्बड्समन नसल्यामुळे कोर्टात जावं लागेल. स्थानिक स्तरावर नो डाऊट कोर्ट आहे म्हणून मान्य न्यायालयातून त्यांना न्याय मिळू शकेल, पण न्याय मिळण्याचा जो कालावधी आहे हा मोठा एवढा लांब आहे की त्यावेळेस त्याचं एक जनरेशन कदाचित निघू शकेल किंवा जनरेशन निघत नसेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टही असेल तर कोर्टापुढे विषय असा असतो की जर त्याचं कायदेशीर अधिकार असेल आणि त्याचं उल्लंघन झालं असेल तर कोर्ट मदत करू शकेल. पण सेटलमेंट हा कायदेशीर अधिकार नाही आहे, हा बँकेची चॉईस आहे, हा बँकेचा पॉलिसी डिसिजन आहे. आणि तो पॉलिसी डिसिजन देताना बँकेने का करून पण ट्रॅक्टर लोन जे एक सामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी फार आवश्यक असते त्याला पण साध्या माणसाचं व्हेकल लोन कॅटेगरीमध्ये येते किंवा हाऊसिंग लोन हे घर त्याचं स्वप्न असते गावात किंवा शहरात
त्याच्यासाठी कोणती स्कीम नसल्यामुळे कोर्टही त्याला मदत करू शकत नाही, कारण ते कोणताही कायदेशीर अधिकार नसला आहे. कायदेशीर अधिकार फक्त असा आहे की तुम्ही कायद्यामध्ये म्हटलं आहे की मी कर्ज घेतलेलं आहे, मी कायद्यामध्ये ॲग्री केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये की मला ते कर्ज परतफेड करायचं आहे, ते व्याजाने करायचं आहे, ते तुम्ही करू शकत नसेल तर कोर्ट तुम्हाला तुमच्या विरुद्ध वसुलीचा दाखला देऊ शकेल. पण कोर्ट तुमच्या मध्ये फेवरमध्ये एक वन टाईम सेटलमेंट बँकेने करावी आणि तुम्हाला कर्जमुक्त करावे असे स्थानिक स्तरावर कोणत्याही न्यायालयाला अधिकार नसल्यामुळे न्यायालय हे मदत करू शकणार नाही. तर त्यामुळे स्थानिक स्तरावर काहीच अशी मदत एक सामान्य माणसासाठी नाही आहे. म्हणजे कायद्याला धरून फक्त जे कागदावर जे लिहिलेलं आहे त्याला कायदा म्हणजे कोर्ट मान्यता देईल की हा कागद आहे, याच्यावर तू सही केलेली आहे म्हणजे हे तुला मान्य होतं आणि त्यानुसार जो कायदा आहे त्यानुसार कायदा करणार नाही. मग हे बँकिंग चं जे त्यांनी एक तरतूद करून ठेवलेली आहे केसेसची, तर हे जे सेंट्रलाइज याच्यामध्ये लोकेशन्समध्ये जसं मुंबई, दिल्ली, इथे तिथे, तर या पद्धतीने हे लोक भावनिक याच्यातून विचार करून त्याच्यावरती निर्णय देतात का की कधी कधी ते निर्णय देतात या सगळ्या विषयाचा विचार करून, पण त्यांच्या निर्णयाला अंमलबजावणीसाठी कोणतेही माध्यम नाही आहे. त्यांचे निर्णय हे बँकेला बंधन करत नाही, त्यांचे निर्णय हे ॲडवायझरी आहे आणि त्याची ते रिपोर्ट बनवून मग ते पार्लमेंटमध्ये सबमिट होते. म्हणजे हे टूथलेस टायगर आहे. माणसाची निघून जाईल, त्या जो केस करेल त्याची अख्खी हयात निघून जाईल कोर्टाच्या पायऱ्या घासून आणि तो शेवटी तो निर्णयही बँकांवरती बंधनकारक नसेल. खरंच सर ही खूप मोठी शोकांतिका आहे माझ्या सामान्य वर्गासाठी, माझ्या जो पीडित वर्ग राहील त्यावेळेला त्या वर्गासाठी. म्हणून मी तुम्हाला आत्ता बोलण्याच्या पूर्वीच मी म्हटलं की मलाही इथं वाटते की आता या लॉकडाऊनमध्ये जिथे इकॉनॉमी फार एक स्तरावर पोहोचते, खालच्या स्तरावर, किंवा आज गव्हर्नमेंट चांगला प्रयत्नही करते. मी असं नाही म्हणत की गव्हर्नमेंटवर आपण टीका करावी, कारण गव्हर्नमेंट हे पूर्ण देशभरावरच्या पॉलिसीचा विचार करते आहे. तर मला असं वाटतं की हा जो एरिया आहे इथं व्हॅक्यूम आहे, जिथं बँका आपल्या मनमानी करत आहे. अशा वेळेस आता जेव्हा खरंच गरज आहे सामान्य माणसाला या कर्जातून एक तर निघायची किंवा रिस्ट्रिक्शन करून पुढे वाढायची, अशा वेळेस केंद्र शासनाने किंवा स्थानिक स्तरावर शासनाने एक निर्णय घेऊन किंवा रिझर्व्ह बँकेने निर्णय घेऊन किंवा बँकेने एक आपलं इकॉनॉमिक जे धोरण आहे की सोशल डेव्हलपमेंटसुद्धा आम्ही करणार आहे, फक्त पैसे कमवणं हा उद्देश नाही, कारण पैसे कमावणं हाच उद्देश असता तर सावकारमध्ये आणि बँकांमध्ये फरक राहिला नसता. बँकेचा उद्देश त्याच्या पलीकडचा आहे, फक्त पैसे कमवणं हा उद्देश नाही आहे. बँकेचा उद्देश आहे सामाजिक व्यवस्थापन राहायला पाहिजे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण व्हायला पाहिजे, सोशल स्टॅटस लोकांना मिळायला पाहिजे. तर बँकेने सुद्धा आपले पॉलिसी डिसिजनमध्ये हाऊसिंग लोन आणि व्हेकल लोनचं सुद्धा सेटलमेंट इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि यावेळेस या स्टेजवर गव्हर्नमेंटने पुढाकार घेऊन या विषयावर बँकेला दिशानिर्देश द्यायला पाहिजे, जेणेकरून एक सामान्य माणसाला फार मोठा दिलासा मिळू शकेल. अगदी आरबीआयने जसं 2009 मध्ये ही जी स्कीम होती ती डिसेंट्रलाइज केली, ती आता सेंट्रलाइज करावी. कारण आरबीआय जेव्हा विचार केला तर हा पूर्ण देशाच्या सामान्य माणसासाठी सुद्धा विचार केला, कारण त्यांचा उद्देश कमर्शियल राहणार नाही. कमर्शियल हा बँकेत जाऊ शकतो, कारण बँकेला आपल्या बॅलन्स शीट पाहायच्या प्रॉफिट अँड लॉसच्या बॅलन्स शीट असेल तर बँकेला भीती असते की माझी बँक दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज तर नाही करेल गव्हर्नमेंट, आरबीआय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मर्जरचा ऑप्शन त्यांना देणार, त्यामुळे त्यांना प्रॉफिट बघणं हे गरजेचं आहे. बट आरबीआयला हे बघणं गरजेचं आहे की देशाची इकॉनॉमी सुधारली पाहिजे. तर त्यामुळे जर हे परत सेंट्रलाइज झाला आणि आरबीआयने हा निर्णय घेतला तर कदाचित आरबीआय या विषयावर जरूर विचार करेल आणि एक हाऊसिंग लोनमध्ये सुद्धा सेटलमेंट स्कीम नक्की येईल असं मला वाटतं. सामान्य माणसाला दिलासा मिळेल त्याच्यामध्ये. नाही जर आरबीआय सेंट्रलाइज करू शकत असेल, कारण आरबीआयकडे व्याप मोठा असेल, तर आरबीआय कमीत कमी असे दिशानिर्देश किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असे दिशानिर्देश देऊ शकते जेणेकरून सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे आणि व्हेकल लोन किंवा हाऊसिंग लोनमध्ये सुद्धा सेटलमेंट स्कीम यायला पाहिजे. अगदी म्हणजे शेतकऱ्याचं जे ट्रॅक्टरचं जे लोन आहे ते त्याच्या लक्झरीसाठी नाही आहे. ही एक गोष्ट ही बँकांना आणि शासनाला माहीत आहे. बँकांना माहीत म्हणून बँक त्याची पिळवणूक करत आहे. म्हणून बँक त्याला हाऊसिंग लोनसाठी कधी सेटलमेंट स्कीम ऑफर करत नाही, बँकेचे व्हेकल लोनसाठी कधी सेटलमेंट स्कीम ऑफर करत नाही. उलट त्याचे व्हेकल जप्त करून मग विक्री करून उरलेल्या पैशाची वसुली करते. आणि तीच जर इकडे आपण जर मोठमोठ्या शहरांमध्ये बिझनेस कम्युनिटी बघाल किंवा कोट्यावधीचे लोन बघाल तर त्याच्यात कोट्यावधीचं माफही लोन केल्या जाते, कारण विचार केला जातो की बा याच्यामुळे एक इकॉनॉमी डेव्हलप होईल, परत त्याला उभं राहण्याचा संधी मिळेल आणि मग तो परत उभं राहून परत एक व्यापार उभं करेल. तर का तो एक सामान्य माणूससुद्धा परत उभं राहू शकत नाही? त्याला उभं राहण्याचा हक्क नाही का? त्याचं जर तो देऊ शकत नसेल त्याला तुम्ही ट्रॅक्टर जप्ती करून त्याला आत्महत्येकडे प्रवृत्त करता. त्यापेक्षा त्याला जर एक परत संधी दिली, बा ठीक आहे तू नाही भरू शकत तर मग तुला इन्स्टॉलमेंट देतो, तुझं सेटलमेंट करून देतो आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर हो आणि परत शेतात उभारणी कर आपली. का त्याला परत उभारणीचा का त्याला अधिकार नाही आहे?
तर या विषयावर मला असं वाटतं की हा विषय फार ज्वलंत विषय, हा विषय पुढे न्यायला पाहिजे आणि या विषयावर सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि बँकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांसाठी OTS स्कीम काढायला पाहिजे, जेणेकरून हाऊसिंग लोन आणि व्हेकल लोनमध्ये त्यांना एक मुभा मिळाला पाहिजे. अगदी फक्त नफा कमावणे हा बँकेचा उद्देश नव्हताच. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि बँकांची जी रचना झाली होती ती समाजाला एक उभारी देण्यासाठी म्हणा किंवा आपला पाया बांधणी मजबूत करण्यासाठी या बँकिंग क्षेत्राची उभारणी झाली होती. पण आता प्रत्येक धंद्यासारखा म्हणा व्यवसायासारखा याला स्वरूप येत आहे आणि भांडवलशाही एकाधिकारशाही या पद्धतीने वाढत आहे की जिथे माझा शेतकरी वर्ग म्हणा, भारताचा शेतकरी वर्ग, भारताचा कामगार वर्ग याच्यामध्ये पिळून निघत आहे. सहकार बँकिंगचा जो एक विषय आहे दामदुप्पटचा, तो मला थोडासा सविस्तर सांगावा सर, माझ्या प्रेक्षकांना तो ऐकायला आवडेल. पहा कसं आहे, कोऑपरेटिव्ह बँक जे सहकार बँका आहे त्या महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार गव्हर्न होतात, RBI गव्हर्न होतात आणि सहकारी कायद्यानुसार सुद्धा गव्हर्न होतात. त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन असं आहे की ज्याला आपण साध्या भाषेत म्हणायचं असेल तर दामदुप्पट नियम. म्हणजे जर तुम्ही एक पर्टिक्युलर कर्ज घेतलं असेल तर ती सहकार बँक तुमच्याकडून त्या कर्जाच्या दुप्पट रक्कम तुमच्याकडून वसूल करू शकत नाही. तर त्याच्यात एक तरतूद अशी आहे, जर तुम्ही 1 लाखापर्यंत जर लोन घेतलं असेल आणि ते लॉंग टर्म लोन असेल, शॉर्ट टर्म लोन असेल, त्याच्यात एक ती थोडीशी मला वाटते शोकांतिका आहे की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मची व्याख्या डिफाईन नसल्यामुळे कोणाला शॉर्ट टर्म धरावा आणि कोणाला लॉंग टर्म धरावा. परंतु नो डाऊट सहकार बँका कॉर्पोरेशनमध्ये चालतात त्यामुळे ते थोडी मदत करतात आहे. तर त्याच्यात अशी एक प्रोव्हिजन आहे की जर तुम्ही 1 लाखापर्यंत कर्ज घेतलं असेल तर तुमच्याकडून ती बँक 2 लाखाच्या वर रक्कम वसूल करू शकत नाही. तर ही तरतूद सहकार कायद्यामध्ये आहे. तशीच जर तरतूद एक नॅशनलाइज बँकेसाठी सुद्धा करण्यात आली किंवा तुम्ही एक छोटंसं 5 लाखापर्यंत किंवा 1 लाखापर्यंत किंवा 10 लाखापर्यंत किंवा 15 लाखापर्यंत कर्ज एक सर्वसामान्य माणसाला दिलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यात त्या रकमेच्या दुप्पटपेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडून वसूल करू शकत नाही. तर हा एक फार मोठा दिलासा सगळ्या माणसांसाठी होऊ शकेल. सहकार कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे पण ती 1 लाखापर्यंतची आहे. एकंदरीत आपण आता जे बघतोय आहे की व्याजाचं जे स्ट्रक्चर असतं बँकांचं एवढं भयावह असतं सर. कधी कधी मुद्दलपेक्षा 10 पटीने व्याज वाढून जाते, कारण त्या माणसाची परिस्थिती नसते देण्यालायक आणि मग त्याच्यात तो पिळवला जातो आणि त्याला कोर्टातून न्याय मिळत नाही, कारण सेटलमेंट हा त्याचा कायदेशीर अधिकार नाही आहे. आणि त्याच्यासाठी बँकेने सुद्धा छोट्या लोनसाठी सेटलमेंट स्कीम आणलेली नसते किंवा गरीब माणसासाठी किंवा व्हेकल लोन किंवा हाऊसिंग लोनसाठी सेटलमेंट स्कीम आलेली नसते. त्यामुळे तोही कोर्टात जाऊन सांगू शकतो नाही की मला याचा कायदेशीर अधिकार आहे म्हणून मला मार्ग द्यावा. त्यामुळे इथं एक फार मोठी पिळवणूक होते. अगदी आमच्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये म्हणावं तर घडईपेक्षा मळई जास्त होते. अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर बँकांचं दिसतं, पण त्याच्यामध्ये कुठेच म्हणजे सुटका नाहीये सामान्य माणसाची. सुटका नाही म्हणजे त्याला ते भरणं आहे आणि भरणंच आहे. आणि असं आहे की आपण रात्री 12 वाजता झोपलो ना तर आपण झोपलो निवांतपर्यंत, पण बँकेचं व्याज झोपत नाही. जसं रात्री 12 झाले दिवस बदलतो त्याच्या बँकेच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये बँक 11 वाजता चालू होईल पण रात्री 12 वाजता कम्प्युटर सिस्टीममध्ये त्याचा एका दिवसाचा व्याज वाढून जातो. म्हणजे कधी कधी मी असा विचार करतो की माझ्याकडे जर 100 रुपयाचं लोन असेल, व्याजासकट झालेलं असेल आणि संध्याकाळी 7 वाजता मला 100 रुपयाची कमाई झाली असेल आणि मी विचार करतो आज माझं 100 रुपये आले आहे, मी आज बँकेत कर्जमुक्त होऊसाठी जातो, तेव्हा मी जेव्हा बँकेच्या पायरीवर जातो तर माहीत पडतं बँक 5 वाजता बंद झालेली आहे. तर मग मी बँकेच्या मॅनेजरला पर्सनली भेटतो, बा मला मार्ग काढा याच्यातून, मला बँक उघडून द्या. तो म्हणाले बँक तर उघडू शकत नाही, उद्या 11 वाजता तू नक्की ये, मी तुझे पैसे घेऊन घेईल. जेव्हा तो 11 वाजता रात्री निवांत झोपतो की आज मी कर्जमुक्त होणार होता तर उद्या सकाळी जाऊन कर्जमुक्त होईल, आणि जेव्हा सकाळी रात्री निवांत झोपल्यानंतर सकाळी उठून 11 वाजता जेव्हा बँकेत पोहोचतो तेव्हा बँक मॅनेजर म्हणतो बाबा रे 1 दिवस वाढलेला आहे माझ्या सिस्टीमनुसार, त्यामुळे तुझा एका दिवसाचा सुद्धा व्याज लागलेला आहे. म्हणजे माणूस झोपू शकतो, बँकेचं व्याज झोपत नाही. माणसाला सुट्टी असू शकते पण बँकेच्या व्याजाला सुट्टी नसते. 100 रुपये द्यायचे होते तुला, आता 110 द्यावं लागेल. आता त्या 10 रुपयासाठी तुला परत कमाई करायला बाहेर पडावं लागेल. म्हणजे तू कर्जमुक्त होऊ शकत नाही, कारण व्याज झोपत नाही. अशी एकंदरीत शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. अशी एकंदरीत यंत्रणा इथे बनलेली आहे. यासाठी शासनाने, प्रशासनाने युद्ध पातळीवरती आता काहीतरी करायला हवं. कारण का इथला जो रोजगार कमावणारा युवा होता तो आता बेरोजगार झाला आहे. त्याची डोकी पिकलेली आहे. तो या संभ्रमात आहे की काय करावं. हे न हो की त्यांनी कायदा हातात घ्यावा. आपण कायदा त्याच्या संरक्षणासाठी बनवलेला आहे, पण हा संरक्षणासाठी बनवलेला कायदा जेव्हा त्याच्या जीवावर उठतो तेव्हा व्यक्ती काहीही करू शकतो आणि तो बंड करून उठेल.
त्यांनी बंद करायच्या अगोदर या कायद्यांमध्ये काहीतरी तरतुदी करून बँकिंग क्षेत्राला एक डिसेंट्रलाइज बँकांना एक सेंट्रलाइज करून या पद्धतीच्या त्यांना सुखसोयी म्हणा किंवा सुविधा, सुखसोयी तर म्हणू शकत नाही आपण, त्या सुविधा द्याव्यात जेणेकरून त्यांचं जीवन थोडंसं सुखकर होऊ शकेल, त्यांना थोडासा दिलासा मिळेल। या लॉकडाऊन मध्ये खचून गेलेल्या अगदी म्हणजे मरणासन्न झालेल्या या सिस्टीमला, या इकॉनॉमीला कुठेतरी उभारी मिळेल या अनुषंगातून की बँका सेंट्रलाइज होतील आणि आरबीआय परत त्यांचं नियंत्रण घेईल, परत एक त्यांना स्ट्रक्चर निर्माण करून देता येईल, एक संरचना निर्माण करून देता येईल, जेणेकरून हा जो पीडित वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, या वर्गाला कुठेतरी मोटिवेशन मिळेल, कुठेतरी प्रेरणा मिळेल की आपण या लॉकडाऊनच्या काळानंतरही कुठेतरी आपल्या पायावर उभं राहू शकू, आपण आपल्या घरात राहू शकू, आपण आपला बिझनेस करू शकू आणि याचं सेटलमेंट वगैरे सगळं या गोष्टींकडे बँकांनी तुर्तास लक्ष द्यायला पाहिजे। धन्यवाद सर। धन्यवाद। धन्यवाद। एकंदर कोरोनाची परिस्थिती सरण्याचं नाव घेत नाहीये। लाखो करोडोचं कर्ज घेणाऱ्यांची कर्ज माफ होतात आणि दुर्बल घटकांनी घेतलेल्या कर्जासाठी मात्र त्याचा पिच्छा पुरवला जातो। आता तरी बँकांनी दुर्बल घटकांकडे झुकतं माप ठेवून निदान त्यांच्या जगण्यासाठी थोडी व्यवहारात शिथिलता द्यावी असे वाटत नाही का? जगात सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि एखाद्या शेतकऱ्याने एखादा ट्रॅक्टर बँकेच्या लोनवर घेतला आणि त्याला जर हप्ते भरता आले नाही तर बँक त्यांच्यावर जप्ती आणते। पण ट्रॅक्टर म्हणजे चैनीची वस्तू आहे का? हा विचार त्याच्या मनाला शिवत का नाही? आणि सामान्य माणूस तर देशाचा कणा, मग घर हे जीवनावश्यक गरज नाही आहे का? आता तरी आरबीआयने सामान्य माणसाच्या या प्रश्नाकडे सकारात्मकतेने पाहावं आणि बँकांचे केंद्रीकरण करून त्यांच्या व्यवहार नोंदीला एकसूत्रता आणून द्यावी, जेणेकरून बँकांच्या एकाधिकाराला अंकुश लागून त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर बँक जप्ती आणू शकणार नाही। बघा, विचार करा, नाहीतर विषय गंभीर आहे, कारण देशाचा हा कणा बळकट करणं गरजेचं आहे। आजचा आमचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आमच्या टोल फ्री क्रमांकावर। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800 123 9445। नमस्कार।